यवतमाळच्या वणी तालुक्यातील वर्धा नदीकाठी अत्यंत दुर्मिळ जीवाश्मांचा शोध लागलाय। प्रसिद्ध संशोधक प्राध्यापक सुरेश चोपणे यांना या ठिकाणी हत्ती, बायसन, हरिण आणि रानडुक्कर यांसारख्या प्राण्यांचे अवशेष सापडलेत। विशेष म्हणजे प्राण्यांच्या जीवाश्मांसोबतच पाषाणयुगीन मानवी हाडे आणि अवजारेही आढळलीत। संशोधनानुसार हे अवशेष 20,000 वर्षापूर्वीच्या हिमयुगातील आहेत। या शोधामुळे त्या काळातील मानवी जीवन आणि शिकारीच्या पद्धतींवर नवा प्रकाश पडणार आहे। वणी परिसर भूशास्त्रीय दृष्ट्या जागतिक स्तरावर महत्त्वाचा ठरत असून या ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी शासकीय संग्रहालय उभारण्याची मागणी आता जोर धरत आहे। विशेष म्हणजे की ज्या ठिकाणी आपण 20,000 वर्षापूर्वी इथे बायसन, म्हैस, इथले वाघ, इथले हरणं, इथले डुकरं यांचे काही फॉसिल सापडलेले आहे मला मागच्या काही 1.5-2 वर्षापासून। परंतु दुसरं वैशिष्ट्य असं की या स्थळामध्ये मला पाषाणयुगीन अवजारं पण सापडली। आत्ता पण हे जे पाहतोय आत्ता इथे सापडलेलं आहे, माझ्याकडे 10-20 पुन्हा आहेत, घरीच आहेत आणि अशाच ठिकाणी सापडलेले आहेत। याचं वैशिष्ट्य असं की त्याच काळामध्ये त्याच वेळेमध्ये पाषाण युगातील लोक जे सुद्धा इथे राहायचे आणि हे राहून इथे त्या प्राण्यांना पण मारायचे आणि त्यांना पण खायचे, त्यांची शिकार करायचे। याचं हे उत्तम उदाहरण आहे की एकाच ठिकाणी पाषाण युगातली अवजारं पण आढळतं, याच ठिकाणी फॉसिल्स त्यांचे पण आढळतं। म्हणजे 20-25 हजार वर्षाचा हा काळ आहे ज्यामध्ये आता हे पहा, हे इथे अतिशय जुनं आहे। ॲक्च्युली हे 150 कोटी वर्षाचं हा दगड आहे इथे आणि रूपांतरित खडक आहे आणि या खडकाला त्यांनी पहा इथे असं क्रॅक केलेलं आहे आणि याचं रूपांतर इथे अवजारामध्ये बनवलेलं आहे आणि याच अवजारापासून त्यांना प्राण्यांना मारायचं आणि त्यांना खायचं, म्हणजे शिकार करायची। तर अशा प्रकारे पाषाण युगामध्ये आणि या प्राण्यांचं दोघांचं जो समेळ होता त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे पाषाण युगातलं हे जे अवजार आहे ते अवजार आहे।